कल्याण पश्चिमेला काही भागांमध्ये वीज गायब झालेली आहे। रात्रभर लाईट नसल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले। बैलबाजार परिसरातील देरासरी मार्ग भागात लाईट नाहीये। उकाड्याने नागरिक हे हैराण झालेले आहेत। त्यामुळे स्थानिकांनी संतप्त भावना देखील व्यक्त केल्या। कल्याण पश्चिम इथल्या बैलबाजार परिसरातील देरासरी मार्ग परिसरात रात्री 12 वाजल्यापासून लाईट गेलेली आहे। रात्रभर लाईट नसल्याने नागरिक घराबाहेर होते। आधीच उकाड्याने हैराण, त्यात लाईट नसल्याने स्थानिक हैराण झाले। त्यात एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दमबाजी केल्याचा आरोप होतोय। 7 तास उलटूनही लाईट नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरले। नागरिकांच्या संतापानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत काम सुरू केले। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत आहेत। आतिश, कल्याणमध्ये 12 वाजल्यापासून रात्री ही लाईट गेलेली होती, सध्या काय परिस्थिती आहे? रात्री 12:30 वाजल्यापासून लाईट जी आहे ती गेलेली आहे। कल्याणचा जो बैलबाजार परिसर देरासरी मार्ग आहे या इथल्या ज्या परिसरामध्ये संपूर्णतः लाईट गेलेली आहे। नागरिक जे आहेत ते वारंवार फोन करत होते तरी सुद्धा फोन उचलला जात नव्हता। त्यानंतर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना बोलून आणलं, मात्र कर्मचारी जे आहेत ते उडवाउडवीचे उत्तर करत होते। त्याचप्रमाणे जे अधिकारी होते त्यांनीच दमबाजी करायला सुरुवात केली की लाईट गेलेली, आम्ही काय करणार वगैरे। तर नागरिक जे संतप्त झाले आणि जे कर्मचारी होते त्यांना थांबून ठेवलं। मात्र पोलीस जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना ठेवलं तर तुम्हाला पोलिसांकडे आम्ही घेऊन जाऊ, पोलिसांना बोलू, अशी दमबाजी देखील करते। मात्र 7 तास उलटून सुद्धा अजूनपर्यंत या परिसरातली लाईट नाहीये। त्यामुळे नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरले। लहान लहान मुलं जे आहेत त्यांना शेवटी गाड्याची एक पार्किंग मध्ये काय असलेल्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये रात्रभर लहान मुलांना घेऊन नागरिक जे आहेत ते झोपावं लागलेलं आहे। धन्यवाद आतिश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।